आता अपात्र मला केलं हे तुम्ही मला सांगा. मला तर काही पाहिजे का नाही? एवढी मोठी कारवाई जेव्हा होते तेव्हा ज्याला अपात्र करतं त्याला साधी नोटीस नाही, माहिती नाही. हा काय प्रकार सुरू आहे? म्हणजे कायदाही तुम्ही त्याचा सगळा ते म्हणतो ना संविधानाचा पायदळी तोडून वारंवार जो प्रयत्न सुरू आहे, प्रयत्न केला जातो भाजपाकडून. हा अतिशय म्हणजे विचित्र घटना आहे का मीडियाला माहीत आहे आणि मला माहीत नाही. मला तर नोटीस पाहिजे का नाही? तुम्ही विचारा ना ऑफिसला अधिकाऱ्याला का तुम्ही ज्याला अपात्र केलं त्याला नोटीस दिली का? नोटीस तर लागेल मला. तुम्ही सांगता 13 मे ला आलं. आता 13 मे तुम्ही सांगत असाल, 13 मेची नोटीस 13 मेला मला अपात्र केला आहे असं म्हणतं, तर काल मला 9 जूनला विभागीय संचालकानं मला अध्यक्ष म्हणून नोटीस दिलेली आहे. 9 जूनला 19 मेची मला अध्यक्ष म्हणून ते मी तुम्हाला उद्या पत्रकार परिषदमध्ये सगळं सांगतो का हा नेमका काँग्रेस प्रणित भाजप, तो भाजप प्रणित असणारी काँग्रेस, जिल्हा काँग्रेस याच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजप युती करून व्यवस्थित कशा पद्धतीनं गेम करायचा आणि आंदोलनातून तुम्ही भाजपची सत्ता आणि काँग्रेसचा वापर करून कशा पद्धतीनं आम्हाला या प्रकरणात ठेवल्या जातं किंवा अपात्र करण्याचा जो प्रयत्न करत आहे तो सर्रास आहे. आता तुम्ही तुम्ही हे समजू शकता का आंदोलन झाल्याबरोबर माझ्या पत्राची अशा पद्धतीची नोटीस दिल्या जातं ते मलाही ते भेटत नाही, मीडियाला पहिले माहिती होते. हे कसं दबाव तंत्र आहे हे लक्षात आलं असेल तुमचं. त्या संदर्भात तुमची पुढली काय भूमिका राहणार आहे? आता कोर्टात जाऊ, न्यायदेवतामध्ये जाऊ, न्यायालय मध्ये आम्ही न्याय मागू, त्याच्यातून आम्हाला रिलीफ भेटेल. हा, हायकोर्ट आता ते कंटेम ऑफ कोर्ट पण करता येईल. आता जो ज्यानं हे केला तो नागपूरचाच आहे, जीटी विभागीय निबंधक, आणि तो एका मंत्र्याचा नातेवाईक पण आहे. त्याच्यानं कदाचित ते सगळे धागेदोरे आता लक्षात येईल. उद्याच्या याच्यावर सविस्तर सगळी माहिती एक एक पूर्ण कशा पद्धतीनं चुकीची झाली, कायदा कसा पायदळी तोडला गेला, कशा पद्धतीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. आम्ही सकाळी तुम्हाला सांगितलं का एका अधिकाऱ्याने मला जे सांगितलं का सप्टेंबरपर्यंत बघू कशा पद्धतीनं त्याला इथून समाप्त करायचं आहे, त्याला कशा पद्धतीनं कारवाई करायची आहे, हे सर्व आता. आणि हे अपेक्षितच होतं ना आम्हाला, हे अपेक्षितच आहे. आणि त्याच्यानं आंदोलन थांबणार नाही. आम्ही शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगासाठी ही लढाई आरपारची लढू. ज्या स्तरावर जाईल त्या स्तरावर लढू. आवाज म्हणजे बोलू नका, तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यानंतर ही पत्र बाहेर येणं कसं पातळी मला माहीतच नव्हतं खरं तर. मला मीडियाकडून पहिले एबीपी माझ्यावरून मला ते फोन आला आणि तिथून माहीत झालं का आपल्याला असं अपात्र करण्यात आलेलं आहे. पण अद्यापही माझ्यापर्यंत कुठलीही नोटीस नाही. ती नोटीस आल्यानंतर आम्ही कोर्टात जाऊ आणि त्याच्यावर उत्तर देऊ. काही संचालक मंडळी सांगत होते का बा तुम्ही अशा पद्धतीनं बोलू नका, ते आपल्याला बँकेच्या अध्यक्षपदावरून काढू शकतं. म्हणलं बँक ही शेतकऱ्याची आहे आणि शेतकऱ्यासाठीच मी जर बोलत नसेल तर त्या अध्यक्षपदाची काही अर्थ उरत नाही. आम्ही हे बोलत राहू. हो, आंदोलन दरम्यान असं तुम्हाला सांगण्यात आलं होतं की कारवाया होणार आहेत, त्या पद्धतीनं राज्यात आंदोलन खूप पेटलेलं होतं. मी सांगितलं ज्या अधिकाऱ्यानं मला सांगितलं त्या अधिकाऱ्याला मुद्दामून मला सांगायला लावलं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्या देखतात हे मुद्दामून बोललेले आहे 3घे जण, आणि ते 3घे जणांना त्या अधिकाऱ्याला माहीत होईल आणि तो अधिकारी मला सांगणार. आणि म्हणूनच त्या म्हणजे अस्पष्ट धमकीच होती ती सर्वच. सहनिबंधकांचा निर्णय आहे तो. कदाचित त्यांना 1 वर्ष सजा झाली, त्यामुळे त्यांचं पद हे केलं असावं. आणि मागच्या कित्येक दिवसापासून ही केस सुरू होती सहनिबंधकांकडे. त्याच्यामुळं त्याचा निकाल आता आलेला हा योगायोग आहे. त्याच्यामुळं याचा कोणी कसा गैरअर्थ काढून नये. जिल्ह्याचं राजकारण पुन्हा ढवळून निघण्याची शक्यता आहे. त्याचा याचा परिणाम काही व्हायला नाही पाहिजे, कारण ते शेवटी शेतकऱ्याची बँक आहे. तर त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे की हे सर्व आंदोलनामुळे शक्य झालेलं आहे. आंदोलनाचा त्याचा काही संबंध नाही आहे. म्हणजे केस काय काल परवा थोडी या 7 दिवसात थोडी पुढे गेली. केस या आंदोलनात ज्या वेळेस कुटप झाली का, ते जिल्हा बँकेचे जे संचालक मंडळ आहे ते एकमेकांच्या वरती केसेस दाखल करत राहतात. त्याच्यात कोणता राजकीय हस्तक्षेप नाही किंवा राजकीय व्यक्ती किंवा भारतीय जनता पार्टीचा तर विषयच नाही. त्याच्यामुळं त्यांचं पद केलं काय राहिलं काय आम्हाला काही सोर्स